नाही. त्यांना महाराज वाटलं तेव्हा येतात, वाटलं तोपर्यंत राहतात आणि नाही वाटलं तेव्हा ते जगाचा निरोप घेतात. असे नित्य वैकुंठ स्थित असणारे महात्मे महाराज, नित्य वैकुंठ स्थित असणारे महात्मे. तुम्ही म्हणता महाराज की ते नित्य वैकुंठ स्थित आहेत, त्यांना इथे यावं लागतं, राहावं लागतं, जावं लागतं, असा कुठला प्रकार नाही. का नाही महाराज? कारण महाराज उदाहरण दिले. उदाहरण ज्याप्रमाणे महाराज नाथ महाराज संत मंडळी एकदा नित्य वैकुंठामध्ये नित्य स्थित झाले का त्यांना इथे यावं लागतं, राहावं लागतं, असा कुठलाच प्रकार नाही. त्यांना जन्मावर अनेक आपल्याला प्रमाणे घेता येतील नाही. आम्हा जन्मा मरावे लागत, आम्हाला जन्मावर लागत नाही, मरावं लागत नाही. का? त्याचं कारण महाराज उदाहरण देत असताना पहा, एखादं बीज आहे, बीज ते बीज भाजल्यानंतर आपण ते बीज भाजल्यानंतर त्याची असणारी उत्पत्ती प्रक्रिया जशी समोर संपून जाते. म्हणजे एखादं बीज भाजलं आणि भाजल्यानंतर आपण पेरलं, ते उगवणार नाही. का उगवणार नाही? त्याची उत्पत्ती प्रक्रिया ही समोर संपून जाते. बीज भाजून गेली नाही, याला तुम्ही मला सुज्ञ मंडळी आहे का? बीज भाजून केली लाही आणि आम्हा जन्म मरण नाही. महाराजांनी सांगितलं आम्हाला जन्म मरण नाही. ज्याप्रमाणे बीजाची उत्पत्ती प्रक्रिया जशी समोर संपून जाते त्या पद्धतीने महाराज आम्हाला जन्म मरण ही स्थिती होत नाही, प्राप्त नाही. आम्हाला जन्मावं लागत नाही, मरावं लागत नाही. असे अनेक उदाहरण महाराज हे प्रमाण झालं. महाराज संतांचं नव्हे ज्ञानोबारायाने सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये अनेक असणारे वर्णन दिले, उदाहरण दिले. काय सांगितलं महाराज? पहा, एक असणारा महाराज शेतकरी आहे, शेतकरी, आणि त्याचा ऊस असणारा ऊस होता शेतामध्ये. त्यानं महाराज ट्रॅक्टर मध्ये भरला आणि त्यानं कारखान्यावर नेला. आणि कारखान्यावर नेल्यानंतर त्या कारखान्यामध्ये गेल्यानंतर त्या ऊसाची काय झाली? काय होती कारखान्यात? साखर. येऊ नका, महाराज आपलाच कारखान्यावर नेला. कारखान्यावर मध्ये नेल्यानंतर महाराज त्या ऊसापासून काय झालं? साखर झाली, साखर. आणि साखर झाल्यानंतर ते गोणीत भरून महाराज बाहेर आली आणि त्या कारखान्यावाल्यानं चेअरमननं ते साखरेची गोणी या शेतकऱ्याला दिली आणि सांगितलं, भाऊ हे तुमच्या ऊसापासून झालेली साखर जा घेऊन. हे म्हणला मला नाही पाहिजे, मला ऊसच पाहिजे. जमत का? नाही. अहो एकदा साखरेचा ऊसाची साखर झाली का त्या साखरेचा ऊस होणे नाही. साखरेचा नोहे ऊस. ज्ञानोबाराय म्हणतात, अरे बाबा एकदा का साखर झाली का पुन्हा त्याचा ऊस होणे नाही. साखरेचा नोहे ऊस आणि आम्हा कैसा गर्भवास. महाराज एकदा का महाराज दुधापासून दही बनलं का पुन्हा त्या दह्याचं दूध होणे नाही, साखरेचा ऊस होणे नाही. त्या पद्धतीने आम्हाला जन्म मरण नाही. महाराज ते नित्य वैकुंठ स्थित आहेत, त्यांना जन्मावं लागत नाही, मरावं लागत नाही. तिथं यावंच लागतं, राहावंच लागतं असा नियमही नाही. पण महाराज काही जाणकार मंडळी, शुद्ध मंडळी आहेत, अनेक वर्षापासून इथं शब्द चालते आहे का नाही? काही शंका निर्माण होईल की महाराज बराच वेळ झाला, अर्धा घंटा झाला, 1 घंटा झाला, तुम्ही सांगता संतांना इथे यावंच लागतं असा नियम नाही, राहावंच लागत असा नियम नाही. त्यांना जन्मावही लागत नाही, मरावही लागत नाही. ते नित्य वैकुंठ स्थित आहेत.
मगापासून तुम्ही सांगायला लागले. मग एक शंका अशी निर्माण झाली की महाराज मग ते नित्य वैकुंठ स्थित असणारे महात्मे ते आहेत, मान्य आहे. मग ते नित्य वैकुंठ स्थित असणारे महात्मे ते या ठिकाणी येतात कशा करता? येथे उपकारासाठी या ठिकाणी येतात. कशा करता येतात याच्या करता महाराज अनेक असे उदाहरण, अनेक प्रमाण आपल्याला पाहायला मिळते. पण त्यापेक्षा आपल्या अभंगाशी असणार निगडित असणार प्रमाण महाराजांनी दिलेलं सुंदर प्रमाण महाराज आपल्या अभंगाशी की नित्य वैकुंठ स्थित असणारे जे महात्मे ते या ठिकाणी मृत्यू लोकांमध्ये येतात कशा करता? तर महाराजांनी दिलेलं प्रमाण येथे उपकारासाठी आले. घर ज्या वैकुंठी जे नित्य वैकुंठ स्थित आहेत ना, ज्यांचं घर वैकुंठामध्ये आहे ते या ठिकाणी येतात. कशा करता येतात? तर फक्त महाराज उपकार करण्याकरता येतात. येथे उपकारासाठी आले. घर ज्या वैकुंठी येतात. महाराज नुसते येतात नाही तर या इथं आल्यानंतर उपकारच करतात. उपकार जीवावरती एवढे उपकार करतात. पण उपकार करत असताना महाराज पहा, उपकार करत असताना उपकार मंडळींची यादी तुळशीदास स्वामींनी रामायणामध्ये सुंदर दिली. महाराज तुळशीदास स्वामींनी रामायणामध्ये काही उपकार मंडळीची यादी दिली. पहा, उपकार करत असताना यांचे उपकार महाराज रामदास त्या ठिकाणी तुळशीदास स्वामींनी रामायणामध्ये ददीची हरिश्चंद्र नरेशा, शिबिर राजा, हरिश्चंद्र राजा, ददीची ऋषी यांचे उदाहरण दिले. महाराज यांचे उपकार सांगितले तुळशीदास स्वामींनी. शिबिर राजाने काय केलं महाराज? शिबिर नावाचा राजा त्यानं त्या पक्षाच्या भरोगात आपलं स्वतःच वंश काढून दिलं. तो राजा शिबिर राजा एक असणारा महाराज पक्षी आहे. त्याच्या मागे ससाना लागला महाराज. ससाना तुम्हाला समजते ना? तो त्या पक्षाचा पाठलाग करू लागला. पक्षाचा पाठलाग करत असताना तो असणारा पक्षी या ठिकाणी शिबिर राजाच्या त्या ठिकाणी आश्रयाला आला. आणि आश्रयाला त्याच्या आश्रमामध्ये आला, आश्रय घेतला. आणि आश्रय घेतल्यानंतर तो महाराज जो पाठीमागे लागलेला पक्षी होता तोही पाठीमागेच असणारा त्याच्या ठिकाणी आला. आणि राजाला सांगू लागला, राजा अरे म्हणला माझं भक्ष्य आहे आणि मी त्याला शोधलेलं आहे आणि ते तुझ्या ठिकाणी आला आश्रयाला, ते माझं भक्ष्य मला देऊन टाक. त्या राजाने सांगितलं म्हणजे महाराज तू ते भक्ष्य जरी तुझं असलं तर मी तुला देऊ शकत नाही. का? कारण त्याने माझा आश्रय घेतला. मी त्याचा आश्रयदाता आहे आणि मी त्याचा आश्रयदाता असल्यामुळं मी तुला तो देऊ शकत नाही. आणि जर समजा कदाचित मी जर तुला तो पक्षी दिला तर माझ्या आश्रय देण्यामध्ये अर्थ होणार नाही. त्याचं पातळ करावं लागेल. त्याकरता मी तुला तो देऊ शकत नाही. त्या मागे लागलेल्या त्या ससाण्यानं त्या पक्षात असणाऱ्या त्या ठिकाणी राजाला सांगितलं म्हणजे महाराज बघा मी त्याचा पाठलाग करतोय. तो असणारा माझा भक्ष्य आहे. मी ते शोधलेलं आहे आणि मी त्या पक्षावरती काय अन्याय करत नाही. ते आमचं भक्ष्य आहे. त्याच्याकरता तुम्ही ते मला देऊन टाका. मला भूक लागलेली आहे.
मी जर समजा तुम्ही मला तो पक्षी नाही दिला तर माझ्या भुकेचं असणार पातक तुम्हाला लागेल. महाराज राजाला थोडस त्या ठिकाणी त्याला वाटलं ना आता याचा भुकेचं असणार पातक आपल्याला लागेल, मग दिलं पाहिजे. पण दिलं तर आश्रय देण्यामध्ये अर्थ उरणार नाही, त्याचा असणारा पातक आपल्याला लागेल. मग राजाने सांगितलं म्हणजे काही हरकत नाही, याला आपल्याला द्यायचं नाही, आपल्याला पातक लागणार नाही आणि त्याची असणारी भूक शांत करायची, तेही पातक आपल्याला लागणार नाही. त्याकरता त्या शिबीर राजाने महाराज त्या ठिकाणी त्या पक्षाला त्या ससाण्याला सांगितलं, बाबा म्हणले काही हरकत नाही, तुला तुझी भूक शांत करायची आहे ना, तुझी क्षुधा असणारी तृप्त करायची आहे ना, हे काम कर. तुला मांस पाहिजे ना, ते पक्षी जाऊ दे, त्या पक्षापेक्षा जास्त असणारा मांस मी तुला देतो, ते खा, तुझी भूक असणारी शांत कर, क्षुधा असणारी तृप्त करून घे. त्या पाठीमागे लागलेल्या त्या वैश्य ससाण्याला त्या पक्षानं शिबीर राजाला सांगितलं, म्हणजे महाराज काही हरकत नाही, तुम्ही म्हणता माझी भूक शांत झाली, बस एवढ्यावर भागल, पण माझी एक आट आहे. म्हणले काय आट आहे? म्हणले बा तुम्ही हा राजा, राजा बोले द झाले. राजा म्हणल्यावर काय? माझी एक आट आहे, म्हणले तुम्ही मला त्या पक्षाच्या भरभार मांस द्या, पण माझी अशी आट आहे, ते मांस तुम्हाला इतरत्र कुठलं न देता तुम्हाला तुमचं स्वतःच द्यावं लागल, तर म्हणले मला ते मांस चालेल. कोण? त्या वैश्याला सांगितलं. का? अहो इथंच तर मोठी गंमत आहे का? कारण स्वमांसे दुर्लभक भजे, स्वतःच मांस एवढं दुर्लभ आहे महाराज, एवढं दुर्लभ आहे. किती दुर्लभ आहे? अहो समजा जर आपण एकदा कदाचित आपण शेतातून चालायला गेलो, एखाद्या बाबळीच्या झाडाखालून जर गेलो आणि बाबळीचा काटा टोचला महाराज पायाला, थोडस जर रक्त जर निघालं तर 8 दिवस आपण भेटल त्याला सांगत सुटतो काय? भळा रक्त गेलं. काय सांगतो? भळा रक्त गेलं, भळा भेटल त्याला 8 दिवस. म्हणजे याची काय नदीच व्हायला लागली होती का रक्ताची? नाही, पण भेटल त्याला म्हणतो भळा रक्त गेलं, काटा टोचला, भळा रक्त गेलं. आणि तोच महाराज रविवार आला का कोंबड्याच्या बकऱ्याच्या मानावर सोडी फिरवतो. मला सांगा याच्या रक्तापेक्षा त्या बकऱ्याचं कोंबड्याचं रक्त जास्त वाहत असेल का नाही? हा, मग याला काय वाटते का? काहीच वाटत नाही. पण स्वतःच महाराज रक्त फेंबरचं रक्त गेलं तर 8 दिवस भेटल त्याला सांगत सुटतो. आणि त्या बकऱ्याच्या महाराज कोंबड्याच्या मानावरून सुरी फिरवल्यानंतर त्याचं किती रक्त गेलं तरी त्याचं त्याला काहीच वाटत नाही. त्याचं कारण स्वमांसे दुर्लभ म्हणजे स्वतःच दुर्लभ आहे आणि दुसऱ्याचं महाराज त्याला किंमत नाही. जसं राजा, तुम्ही राजा आहात आणि तुम्ही तणावरची मांस आणून देसाल, मला ते नाही पाहिजे, स्वतःच पाहिजे. हीच मोठी गंमत आहे. आणि मग शिबीर राजाने काय केलं महाराज? त्या पक्षाला एका पाट्यामध्ये ठेवलं आणि त्याच्या बरोबर स्वतःच मांस काढून महाराज त्या दिलं पक्षाला. हा असणारा त्या शिबीर राजाचा उपकार, त्या पक्षावरती केलेला उपकार आहे. हरिश्चंद्र राजाने काय केलं? हरिश्चंद्र राजाने काही केलं नाही महाराज. हरिश्चंद्र राजानं स्वप्नामध्ये दिलेलं राज्य, दान दिलेलं राज्य जाग झाल्यानंतर खरं करून दाखवणं हा उपकार आहे. कुठं तुळशीदास स्वामींनी रामायणामध्ये सांगत असताना वर्णन सांगितलं. हरिश्चंद्र राजाने काय केलं तर स्वप्नामध्ये राज्यदान दिलं आणि जाग झाल्यावर खरं करून दाखवलं. आता मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे, स्वप्न खरं असते का? स्वप्न नाही. अहो स्वप्नामध्ये राज्यदान दिलं, जागा झाल्यानंतर खरंच ज्यानं मागितलं दान त्याला दिलं ना स्वप्नामध्ये, जागा झाल्यावर खरंच देऊन टाकलं हरिश्चंद्राने. पण स्वप्न खरं राहते का? राहत नाही. अहो महाराज स्वप्न खरं नसते. ज्ञानोबाराने सुद्धा सांगितलं महाराज.
ते खरं नसतं. महाराज तुम्हाला उदाहरण सांगतो. जुन्या काळातला दृष्टांत आहे, सर्वांना कदाचित माहीतच असेल, पण त्याची पुनरावृत्ती करून सांगतो. एक जुन्या काळामधला महाराज एक असणारा त्याच्याकडे गाय म्हैस वगैरे होती, त्याचा धंदा करू लागला महाराज. आणि त्यानं तो जुनी पुराणी सायकल होती, त्यानं त्या सायकलला महाराज दुधाच्या कॅना अटकवायच्या, फुलसंगीला